नमस्कार मंडळी, मी घेऊन आलेले आहे अत्यंत सोपी पण जबरदस्त चवदार लिंबाचे आंबट गोड लोणचे। हे एकदा केलं ना तर वर्षभर टिकतं आणि जेवणात काय धमाल चव आणतं सांगूच नका। तसं आपण ही रेसिपी केली आहे, खूप छान चवीला अप्रतिम लागणार आहे। हे आंबट गोड लोणचं आहे आणि पटकन होतं हे। झटपट होणारी ही रेसिपी, जास्त वेळ लागत नाही। तर त्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या किचनकडे। तर वाट कसली बघतात मैत्रिणी, लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वात आधी 1 किलो लिंबू घ्या पिवळे, ताजे, आणि लिंबू घ्या पिवळे, व्यवस्थित स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या। आता लिंबाचे 4-4 तुकडे करून एका मोठ्या भांड्यात ठेवा। हे सर्व तुकडे आपण व्यवस्थित 4 प्रकारे कापून घ्यायचे आहे, चौकोनी तुकडे करून, आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहे, आणि नंतर आपल्याला हे कापून घ्यायचे आहे। असे लिंबाचे तुकडे करून घ्यायचे आहे। खूप सोपी प्रोसेस आहे आणि चवीला खूप छान लागते। अगदी साध्या सिंपल घरच्या सामानाने मी केलेले आहे, आणि जास्त तामझाम नाही, जास्त त्याच्यामध्ये मसाले नाही, अगदी सिंपल। आणि हे लोणचे तुम्ही उपासात देखीलही खाऊ शकतात। चवीला खूप छान आणि अप्रतिम लागते। तर 1 किलो घेतलेलं आहे, तर पावशर मी गूळ घेतलेला आहे, पावशर साखर घेतली। तुम्ही नुसतं गुळाचा करू शकतात किंवा साखरेचा देखीलही करू शकतात, अकॉर्डिंग तुमच्या टेस्टनुसार। तर मी हे दोन्ही टाकलेलं आहे, मला गुळाचं आवडतं लिंबाचं लोणचं, आणि मी त्यामध्ये थोडं साखर देखीलही ॲड केलेली आहे। तर हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला चवीप्रमाणे मिरची आणि मीठ ॲड करायचं आहे, काळं मीठ ॲड करायचं आहे, साधं मीठ टाकू शकतात, म्हणजे उपासाला देखीलही करू शकतात। हे वाफवून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने ढोकळा जसा आपण स्टीम करतो तशा पद्धतीने आपल्याला हे लिंबाचे लोणचे वाफवून घ्यायचे आहे। थंड झाल्याच्या नंतर व्यवस्थित आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। बघायचं आहे साखर आणि गूळ हा पूर्णपणे वितळलेला आहे, विरघळून गेलेला आहे। एक कढई घ्यायची, कढईमध्ये आपल्याला हे पाक आपल्याला लिंबाचे लोणचे शिजवायचे आहे। 15 ते 20 मिनटं तुम्ही शिजून घ्यायचे आहे, अशा पद्धतीने कढईमध्ये। त्यानंतर शिजल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपलं हे लिंबाचे आंबट गोड लोणचे तयार आहे। तर एन्जॉय करू शकतात, पण लगेचच्या लगेच थोडंसं मुरल्याच्या नंतर अजून देखीलही अप्रतिम लागतं। तर खूप छान चवीला अप्रतिम लागणार आहे हे लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे। तर वाट कसली बघता